जर तुम्हाला किराणा स्टोअर जर एस्टॅब्लिश करायचं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला काय-काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्यामध्ये किती मार्जिन असू शकतं आणि त्याचे तुम्हाला काय-काय बेनिफिट्स आहेत. तर सगळ्यात अगोदर हे जे किराणा स्टोअर आहे, ह्याच्यामध्ये तुमचे जे काही डेली नीड्सचे जे प्रॉडक्ट्स असतात, त्याच्यावरती तुम्हाला 5% पासून 10% पर्यंत मार्जिन्स असतात. त्याचबरोबर जे काही ब्रँडेड प्रॉडक्ट्स असतात, त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे डिस्काउंट्स भेटतात, ऑफर्स भेटतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की तुम्ही 10 प्रॉडक्ट विकले, तर तुम्हाला 2 प्रॉडक्ट जास्त भेटतात. तर असे तुम्हाला काही बेनिफिट्स होऊ शकतात. त्याचबरोबर पॅकेजिंगवाले काही गुड्स आहेत. पॅकेजिंगवाले फूड्स आयटम्स असतील, काय असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला नाही म्हटलं तरी 15% पासून 25% पर्यंत तुम्हाला त्याचे बेनिफिट्स भेटू शकतात. मग आता हे सगळं करत असताना तुम्हाला सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय येतात, तर ह्याच्यामध्ये किराणा स्टोअरमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. बऱ्याच वेळेला किराणा स्टोअरमध्ये खूप सारे प्रॉडक्ट्स असल्यामुळे तुम्हाला त्याचं मॅनेजमेंट करता येत नाही. त्याचबरोबर लेबरचा इश्यू असू शकतो. दैनंदिन व्यवहारामध्ये ज्यावेळी तुम्हाला अकाउंट्स मेंटेन करताना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. हे तुमचे काही त्या किराणा स्टोअरमध्ये असलेले प्रॉब्लेम्स आहेत. बरं, हे किराणा स्टोअर एस्टॅब्लिश करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशन लागणार, तर तुम्हाला लोकल बॉडी ऑथॉरिटी जसं शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही जी-एस-टीमध्ये ॲप्लिकेबल असाल, जसं 20 लाख आणि 40 लाखाच्या टर्नओव्हरमध्ये, तर तुम्हाला जी-एस-टी रजिस्ट्रेशन लागेल. तुम्हाला उद्यम आधार रजिस्ट्रेशन लागेल आणि तुम्हाला एफ-एस-एस-आयचं म्हणजेच फूड लायसन्स तुम्हाला कंपल्सरी आहे.